आपल्यामध्ये परिस्थिती हीच आहे जी सगळीकडे महाराष्ट्रात आहे की आपला मराठा आणि कुंभी हा समाज एकच आहे. कुंभी आणि मराठा समाज एकच आहे. मराठा आणि कुंभी एकच आहेत. पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असतं ते कुंभी आहेत. तसं सर्व मराठे कुंभी आहेत आणि सर्व कुंभी मराठे आहेत. खरं पाहिलं तर जरांगे पाटलांना वारंवार आंदोलनाचे हात द्यावे लागते. सरकार डायलॉग करायला लागतं परंतु डायलॉग चर्चा फिसकटते आणि पुन्हा सरकार कुठेतरी मराठ्यांना आरक्षण द्यायला कमी पडते असं वाटतंय का? प्रत्यक्षात काय जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय ठरतंय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही. पण प्रत्यक्षात काय त्याचं जे येते वर्तमानपत्रातनं जे येते तेवढंच आपल्याला माहित आहे. पण त्याचं मुळात काय ठरतंय, कुठं काय घसरतंय, कुठं जमत नाही ते आम्हाला इथं कोल्हापूरला काही कळत नाही. सरकार कुठेतरी कमी पडतंय का या ह्याच्यात? वारंवार आंदोलन करावी लागतात, एकाच विषयावरती करावं लागतं. आंदोलन करावं लागतं कारण त्यांचं आपल्याला कळतच नाही ना त्यांच्या दोघांमध्ये काय चाललंय ते. आजपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपण काय भेट घेणार आहात का या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये? या आंदोलनाला पाठिंबा आहे का? त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एक संघ त्या बाबतीत राहतीलच, त्यात काही प्रश्न नाही. तुम्ही प्रश्न विचारा. जरांगेने पुन्हा एकदा पुढे आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे. कोल्हापूर गॅजेट, सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी केलेली आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? आरक्षणाचं प्रथम कोल्हापुरातच सुरुवात झाली. श्री छत्रपती शाहू महाराजांनी इंग्लंडवरून आदेश काढून आपल्याला आरक्षण दिलं आणि त्यानंतर सातत्याने या विषयाचं अलीकडच्या काळात गेल्या 8 वर्षामध्ये सातत्याने विचार चालू आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल. कारण मध्यंतरी ते बंद झालं आणि एकत्रित पाहता आपण बघितलं की हैदराबाद गॅजेटियरवर फार भर दिला गेलाय, साताऱ्यावर थोडंसं दिलंय आणि कोल्हापूरला पूर्णपणे ते विसरून गेले. जिथनं सुरुवात झाली तो जिल्हा आता त्या जिल्ह्याचं गॅजेट सुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून शासनाने कोल्हापूर गॅजेटचा निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या गॅजेटमध्ये त्या त्या आधारे जे काय करायचं ते केलं पाहिजे. कोल्हापूर गॅजेटचा विचार जरांगे पाटलांना कसा पडतो? हैदराबाद गॅजेट असेल, बाकीचे गॅजेटचा विचार केला जातो, विचार कसा पडतो? तिथून आंदोलनाला सुरुवात झाली, कसा पडतो? ते जिथे राहतात तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चितच आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही. कोल्हापूर गॅजेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅजेट त्यांना जवळचं वाटतंय. मागच्या वेळेस सरकारनं आश्वासन देऊन 10 महिने झालेले आहेत जरांगे पाटलांना, मात्र तरी देखील ते पूर्तता झाली नाही म्हणून पुन्हा एकदा आज आंदोलनाला बसावं लागतंय. काय होतंय, वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय. 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे. सातत्याने तिकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा बघितलं तर घोळच झालेला आहे. मराठ्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर गॅजेटचा तुम्ही उल्लेख करता या महाराष्ट्रात एरवी जर बघितलं तर एखाद्या मांडवामध्ये किंवा अशा मध्ये बसायची आणि आज
शेतामध्ये जाऊन उन्हामध्ये ते आंदोलनाला बसलेले दिसतात. यावेळी कुठतरी भूमिका आक्रमक दिसते जरांगे पाटील. भूमिका आक्रमकच असली पाहिजे आणि ती उन्हात बसले तर आपणही सगळे उन्हात बसलोय इथं. त्यात काय फरक नाही. शेतकरी म्हटलं तर तो ऊन पाणी त्याला काही फरक पडत नाही. सातत्यानं साहेब पहिल्यांदा जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करणारी जी सरकारची माणसं आहेत ती वेळोवेळी बदलली जातात. अलीकडच्या काळामध्ये उदय सामंत वगैरे ही लोक चर्चा करायची. नंतर आता प्रसाद लाड यांची एंट्री झाली आहे. आता विखे पाटील हे करतायत. कुठेतरी समन्वय त्यांच्याबरोबर साधणाऱ्यांमध्येच नाही असं दिसते काय मला. नाही, डेलिगेशन शासकीय डेलिगेशन मध्ये कोणाला पाठवायचा तो शासनाचा अधिकार आहे. तो त्यांना जो वाटतो तो पाठवतील. पण एकच व्यक्ती जर सातत्याने समन्वयात राहिला तर याच्यात काहीतरी आउटपुट निघेल. मात्र वारंवार अशा पद्धतीनं वेगवेगळी लोक पाठवली जातात त्यामुळे हे कुठेतरी गुंता वाढतोय किंवा फाटे फुटतात. दरवेळेस पाठवताना त्याची तयारी झाल्यावरच ते पाठवत असतील. राज्य शासनामध्ये सुरुवातीला नंतर चंद्रकांतदादा पाटील आले, आता विजय पाटील आले, त्या काळात अनेक माणसं बदलली. मात्र या सगळ्यांचा आढावा जर राज्य शासनाने घेतला असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या काही अटी मान्य करून द्यायला काही हरकत आहे का जाणीवपूर्वक द्यायचंच नाही अशी भावना असू शकते. आत्ताच ते काही सांगता येणार नाही. काय त्याची भूमिका काय आहे शासनाची ती आत्ताच वाटाघाटी झाल्याशिवाय काही सांगता येणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे, लोक उतरत आहेत. प्रत्येक 3 महिन्याला खरं तर त्यांचं अल्टिमेटम असतं. मुख्यमंत्री खरंच सिरियस आहेत का या प्रकरणात वाटतं? ते आता सांगता येत नाही म्हणतात. कारण आता वाटाघाटीत काय निघतंय ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपल्याला समजेल की सिरियस आहेत का नाही. पण मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारनं सिरियसनेसपणा नाही दाखवला. जरांगे आजपासून उन्हामध्ये आंदोलन करत असते तर उद्रेक होईल अशी भीती वाटते का एकंदरीत? निश्चित मराठा समाजाचा आपण मराठा समाजावर दुर्लक्ष केलं तर निश्चित त्याचा उद्रेक होऊ शकतो.